कोविडच्या दरम्यान जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला की अरे राजेश, तू सारखं सारखं म्हणतो ना मला गोसेवा करायची आहे, मला गायींची सेवा करायची आहे, मला गायी सांभाळायची आहे. लॉकडाऊनमुळे इथे बरेच शेतकरी अगदी हवालदिल झालेले आहेत आणि त्यातले काही शेतकरी असे आहेत बिचारे गरीब आहेत आणि त्यांच्याकडे गायींचा चारा पाणी करायला पण पैसे नाही आहेत आणि अगदी नाईलाज असतं काही शेतकरी काही कालवडीना कत्तलखान्यात विकायला तयार झाले म्हणजे अगदी मनात नसताना. ते ऐकून मी पण थोडा भावनिक झालो आणि भावनेच्या भरामध्ये मी त्याला म्हटलं की हे बघ, तुला 2 लाख रुपये पाठवतोय, कशी मदत करता येईल ते कर, पण सगळ्या कालवडी तू वाचव. सांगायला आवडेल की ह्या सर्व कालवडी लाल कंधारी ही जी आपली महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची ओरिजिन गाय आहे, लाल गाय, लाल गाय, गिर गाई सारख्या दिसतात, गिर गाई सारख्या दिसतात, पण त्या लाल कंधार आहेत. ह्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या ह्या गायी आहेत. मी पैसे पाठवले, त्यांनी त्यातनं 25 कालवडींची सुटका केली. एक मराठी पॉडकास्ट जिथे तुम्हाला मिळतील जीवन बदलणाऱ्या कथा, प्रेरणादायी प्रवास आणि विचार करायला लावणारे अनुभव. आजच सबस्क्राईब करा, कारण विचार वेगळा असला की प्रवास खासच होतो.